द्रव्याचे स्वरूप हा चॅप्टर पाहू आपण. द्रव्याचे गुणधर्म काय असतात? द्रव्य जागा व्याप्त, द्रव्याला आकारमान आणि वस्तुमान असते. द्रव्य हे अनेक सूक्ष्म कणांनी बनलेलं असतं आणि या सूक्ष्म कणांमध्ये जागा असते आणि ते एकमेकांना आकर्षित करत असतात. द्रव्याचे 3 अवस्था असतात. ओके, स्थायू अवस्था, द्रव अवस्था आणि वायू अवस्था. याशिवाय अजून येतं बघा प्लाझ्मा, ही पण अवस्था आहे. ते उच्च तापमानाला आढळते प्लाझ्मा अवस्था, उच्च तापमानाला. ओके, द्रव्याच्या उच्च तापमानाला प्लाझ्मा ही अवस्था आढळते. आणि बोथ जी आहे ती आइन्स्टाईन कंडेन्सेट आहे. ओके, आइन्स्टाईन कंडेन्सेट. आता 1920 मध्ये भारतीय भौतिकशास्त्र एस.एन. बोस यांनी शोध लावला होता. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट यांचा. आइन्स्टाईन हे एक शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी 1921 मध्ये त्यांना नोबेल पण भेटला होता यासाठी. आता बघा स्थायू, द्रव, वायू नेमकं काय काय बघू आपण याच्यामध्ये फरक. तर स्थायूचा आकार कसा असतो? निश्चित असतो. द्रवाचा आकार निश्चित आकार नसतो आणि वायूला मात्र निश्चित आकार नसतो. ओके, द्रवाला आणि वायूला निश्चित आकार नसतो पण स्थायूला निश्चित आकार असतो. सपिंडीय म्हणलं तर सपिंडीयमध्ये स्थायू बहुतांशी असपिंडीय असतात. ओके, द्रवाला मात्र थोड्या प्रमाणामध्ये सपिंडता असते आणि वायूला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सपिंडता असते. आकारमान स्थायूला निश्चित आकारमान असतं, वायूला मात्र निश्चित आकारमान नसतं. ओके, म्हणजे स्थायूला पण निश्चित आकारमान असते, द्रवाला पण निश्चित आकारमान असते पण वायूला नसते. अणू आणि रेणूमध्ये बघायचं म्हटलं तर स्थायूमध्ये अणू आणि रेणू एकमेकांच्या अतिशय जवळ असतात. द्रवामध्ये अणू आणि रेणूमधील अंतर अधिक प्रमाणात पसरलेले असते आणि वायूमध्ये मात्र रेणू हे सर्वत्रच पसरलेले असतात. ओके, स्थायूचे 2 प्रकार पडतात, स्फटिकी स्थायू आणि अस्फटिकी स्थायू. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. आता स्फटिकी स्थायूमध्ये कणांची मांडणी नियमित असते, ते कठीण असतात स्फटिकी स्थायू हे. आणि याच्यामध्ये उदाहरण म्हटलं तर मीड येतं. ओके, सोडियम क्लोराईड, हिरा, ग्राफाईट, सोडियम नायट्रेट हे याचे एक्झाम्पल झाले स्फटिकी स्थायूचे. अस्फटिकी स्थायूमध्ये कणांची मांडणी अनियमित असते, ते कठीण नसतात आणि जसं की रबर आणि काच एक्झाम्पल त्याचं. ओके, सब्लिमेशन म्हणजे काय असतं? सॉलिड टू गॅस संपलवन ही प्रक्रिया असते. ओके, सॉलिड टू गॅस संपलवन. आणि कंडेन्सेशनमध्ये गॅस टू सॉलिड संघनन होतं. ओके, आता सॉलिड टू गॅस म्हणलं तर संपलवन असतं. स्थायूमधून डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होणं म्हणजे संपलवन क्रिया होणे, त्याला आपण सब्लिमेशन असं म्हणतो. आणि कंडेन्सेशन ही क्रिया म्हणजे काय असतं? वायूचं डायरेक्टली स्थायूमध्ये रूपांतर जे होतं संगणन, त्यामध्ये कंडेन्सेशन असं म्हणतात. आता प्लाझ्मा जी ही आहे द्रावणाची जी अवस्था आहे प्लाझ्मा ती पाहू. ही द्रवाची 4थी अवस्था आहे. अतिशय उच्च तापमानाला आढळते. विश्वातील बहुतेक पदार्थ हे प्लाझ्मा स्थितीमध्ये अस्तित्वामध्ये असतात. आकाशात चमकणाऱ्या विजा, सौर वारा, धूमकेतूची शेपटी, न्यूक्लिअर फायरवॉल, सूर्य, तारे हे कशात? प्लाझ्मा अवस्थेमध्ये. ओके, जे विश्वातील बहुतेक पदार्थ प्लाझ्मा स्थितीमध्ये. आता बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट काय बघू आपण. ही अवस्था खूप कमी घनता असलेल्या वायूला थंड करून प्राप्त होते. ओके, खूप कमी घनता असलेल्या वायूला थंड करतात आणि मग ती बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट प्राप्त होते. द्रवाची 5वी अवस्था म्हणतात तिला. संकल्पना बघा सत्येंद्रनाथ बोस यांनी 1920 मध्ये मांडली होती. शोध लावला होता आइन्स्टाईन यांनी याचा. ही मानवनिर्मित अवस्था आहे. अवस्थांतरामुळे पदार्थांची घनता, दाब आणि इतर भौतिक गुणधर्मामुळे बदल होतो, परंतु मूळ रासायनिक रचना आणि गुणधर्म मात्र बदलत नाही. ओके, पाण्यामध्ये बघा 32 डिग्री फॅरेनहाईटला गोठतं पाणी आणि 212 म्हणजे 212 डिग्री फॅरेनहाईटला उकळतं. हे परिणाम नाही का 1724 साली गॅब्रियम डॅनियल फॅरेनहाईट यांनी तयार केलं होतं, म्हणून ते फॅरेनहाईट एकक पडलं. ओके, 1724 मध्ये. आता याचं सूत्र कसं आहे तर फॅरेनहाईट -32 × 5/9 इज इक्वल टू सेल्सिअसमध्ये तर रूपांतर करायचं असेल सेल्सिअसमध्ये फॅरेनहाईटचं तर अशा या फॉर्म्युलाद्वारे करावं लागतं. ओके, आता एका वस्तूचं तापमान जर आपल्याला 104 डिग्री फॅरेनहाईट आहे असं दिलेलं आहे आणि त्याचं तापमान जर सेल्सिअसमध्ये विचारलेलं आहे तर या फॉर्म्युलामध्ये ठेवायचं. ओके, काय करायचं? सी म्हणजे सेल्सिअस, ओके, एफ म्हणजे फॅरेनहाईट आहे, -32 हा आपला फॉर्म्युला आहे, 5/9. तर आता फॅरेनहाईटची किंमत किती दिली आपल्याला? 104 दिली. मग 104 किंमत ठेवली आपण, -32 केलं आणि × 5/9. मग ह्याच्यात काटाकाटी जर केली आपण तर उत्तर किती मिळतं आपल्याला? 40 डिग्री सेल्सिअस मिळतं. स्थायी रूपमध्ये CO2ला ड्राय आईस असं म्हणतात. ओके, -57 डिग्री सेल्सिअसपर्यंत CO2ला थंड केलं स्थायी रूपामध्ये रूपांतर होतं. शरीराचे तापमान हे 98.6 डिग्री फॅरेनहाईट किंवा मग 37 डिग्री सेल्सिअस. ओके, सेल्सिअसमध्ये म्हणलं तर 37 डिग्री आणि फॅरेनहाईटमध्ये म्हणलं तापमान तर किती असतं? 98.6 डिग्री फॅरेनहाईट एवढं असतं. त्यालाच आपण नाही काही CO2 बाबत सांगितलं बघा वरती. -57 डिग्रीपर्यंत CO2ला थंड केलं तर स्थायी रूपामध्ये
जाताना त्यालाच आपण राईस असं म्हणतो. ओके. आता 0 डिग्री सेल्सिअस पाण्यामधील कणांमध्ये तेवढ्याच तापमानाच्या बर्फापेक्षा अधिक ऊर्जा असते. 100 डिग्री सेल्सिअस वाफेमधील कणांमध्ये तेवढ्याच तापमानाच्या पाण्यापेक्षा जास्त ऊर्जा असते. चेंज ऑफ स्टेट बघू आपण, द्रवाचे हस्तांतर. आता संप्लवन बघू. ओके. सब्लिमेशनमध्ये मी सांगितलं की सॉलिड टू गॅस डायरेक्टली स्थायूचं गॅसमध्ये रूपांतर होतं. तर स्थायूरूप पदार्थाचे रूपांतर द्रवामध्ये न होता सरळ वायुरूपामध्ये होणे याला आपण काय म्हणतो? संप्लवन असं म्हणतो. ओके. वायूपासून स्थायू होणे याला आपण संप्लवन म्हणतो. जसं की आता पानावर दवबिंदू पडणे. संप्लवनशील पदार्थ डांबर गोळी, कापूर, अमोनियम क्लोराईड, आयोडीन, नवसागर, नॅफ्थॅलिन, अँथ्रेसिन हे जे स्थायू रूपामध्ये असतात. डांबराची गोळी कशी स्थायू रूपामध्ये असते, पण त्याचं डायरेक्टली वायू रूपामध्ये रूपांतर होतं आणि ती गोळी कमी होऊन जाते, संपून जाते शेवटी. त्याला आपण संप्लवन सब्लिमेशन असं म्हणतो. ओके. आता संगणन म्हणजे सांद्रीभवन. कंडेन्सेशन काय बघू आपण. ढगाची निर्मिती एल पी जीमधून द्रवामध्ये होते. दाब देऊन विशिष्ट तापमानामध्ये पदार्थाच्या वायू अवस्थेत द्रव अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो? संगणन असे म्हणतो. म्हणजे वायूचं डायरेक्टली स्थायूमध्ये रूपांतरण करणे याला आपण म्हणतो संगणन. कोणत्याही पदार्थाचे अवस्थांतर होताना तापमान स्थिर राहतं, कारण त्या पदार्थाला दिलेली उष्णता त्या पदार्थातील रेणूचे अंतर वाढवण्यासाठी उष्णतेचा उपयोग केला जातो. म्हणून अवस्थांतर होताना तापमान हे स्थिर असतं. सूर्यचुलीतील भांडे असतात त्यांना बाहेरील बाजूला काळा रंग का पडतात? त्याचं कारण काय, तर काळ्या पृष्ठभागावर पडणाऱ्या उष्णता पारणांपैकी 98% भाग हा त्या पृष्ठभागाकडून शोषला जातो. ओके. काळा रंग उष्णता जास्तपैकी शोषून घेते. त्यामुळे सूर्यचुलीमधल्या पदार्थाचे तापमान 140 डिग्री एवढे उच्च होऊन अन्न हे योग्य रीतीनं शिजवलं जातं. ओके. तापमान कमी जास्त केले असता एका अवस्थेच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर होते. आता मेल्टिंग बघा आपण. फ्युजन. स्थायूमधून रूपांतर द्रव्यामध्ये होत असतं. तापमानामध्ये वाढ करावी लागते त्यावेळेला. उदाहरण बर्फाचं पाणी होतं, म्हणजेच काय होते? मेल्टिंग होते. बर्फ काय होतो? मेल्ट होतो. आता फ्रीजिंग म्हणजेच गोठवणे बघू आपण. त्याला द्रवीभवन असंही म्हणतात. द्रवामधून रूपांतर स्थायूमध्ये होतं. ओके. पदार्थाचे अवक्रमण हे मात्र भौतिक स्वरूपाचा बदल नाही आहे. तापमान कमी करावं लागतं द्रवामधून रूपांतर स्थायूमध्ये करताना. म्हणजे पाणी जर आपण पाण्याचं तापमान एकदम कमी केलं तर बर्फामध्ये रूपांतर होतं. ओके. आता इव्हॅपोरेशन बघू आपण. इव्हॅपोरेशनमध्ये बघा, द्रव्याचे रूपांतर वाफेमध्ये होतं. तापमानामध्ये वाढ करावी लागते आणि वेग याचा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, वारा किती वेगाने वाहत आहे, तापमान, आर्द्रता यावर अवलंबून असतो. समुद्र, तलाव यातील पाणी कमी होणे, पेट्रोल, कपडे वाळणे हे सगळं काय? इव्हॅपोरेशन आहे. कपडे वाळणे सुद्धा. द्रवीभवन बिंदू मेल्टिंग पॉईंट बघू. ज्या तापमानाला स्थायूरूप पदार्थाचे द्रवरूपामध्ये रूपांतर होते त्यास आपण काय म्हणतो? त्या पदार्थाचा द्रवणांक द्रवीभवन बिंदू असे म्हणतो. ओके. आणि बॉइलिंग पॉईंट म्हणलं तर ज्या तापमानाला द्रवाचे वायूमध्ये रूपांतर होते त्या तापमानाला आपण उत्कलन बिंदू असं म्हणतो. आणि दवाचा बिंदू ड्यू पॉईंट जे आहे, ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते, सॅच्युरेटेड होते, त्या तापमानास आपण दवाचा बिंदू असं म्हणतो. ज्या तापमानाला हवा आणखी जास्त पाणी धरून ठेवत नाही तेव्हा संतृप्त होते त्यास दवाचा बिंदू असे म्हणतात. या तापमानाच्या खाली पाणी थेंबाच्या स्वरूपात हवेतून खाली येतं. आणि पूर्ण आर्द्रता म्हणलं तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, हवेतील बाष्पांचे प्रमाण किती आहे त्याला आपण पूर्ण आर्द्रता असं म्हणतो. ओके. पाण्याचं असंगत आचरण पाहू आपण. यामध्ये काय होतं? सामान्यतः पदार्थाला उष्णता दिली असता ते पसरण पावत असतं आणि त्यांची घनता पण कमी होते. आणि ते थंड केले असतं ते अंकुचन पावतं आणि घनता वाढत असते. परंतु पाणी थंड केले असता 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाण्याची वर्तणी इतर पदार्थासारखीच असते, म्हणजेच त्याचे आकारमान कमी होते आणि घनता वाढत असते. परंतु 4 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली नेलं आपण तापमान, ओके, जसे तापमान कमी होते तसे त्याचे आकारमान पुन्हा वाढत जाते आणि घनता कमी होते. तापमान वाढते म्हणजे आकारमान वाढते आणि घनता कमी होते. म्हणजेच पाण्याची घनता ही 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त असते आणि दिलेल्या वस्तुमानाच्या पाण्याचे आकारमान हे 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात कमी असतं. ओके. आकारमान कमी असतं पण घनता जास्त असते. म्हणजेच पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय? जर एखाद्या पदार्थाला आपण कोणत्याही पदार्थाला बघा उष्णता जर दिली तर त्यावेळेला काय होत असतं? त्याची घनता कमी होत असते आणि आकारमान वाढत असते. ओके. आणि पण नाही का जेव्हा आपण 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाणी नाही का आपण हे केलं, थंड केलं, तेव्हा काय होतं? उलटं होतं. म्हणजे आकारमान हे नाही का कमी होतं आणि घनता वाढते. ओके. त्यालाच म्हणतात पाण्याचं असंगत आचरण.
आता द्रव्य बघू आपण. शुद्ध पदार्थ म्हणजे असा पदार्थ जो भौतिक पद्धतीने वेगळा करता येत नाही, असा पदार्थ ज्याला स्वतःचे गुणधर्म असतात, म्हणजे सर्व मूलद्रव्य प्लस सर्व संयुगे. ओके, यातून शुद्ध पदार्थ आहेत हे सर्व. आणि पण मिश्रणे शुद्ध पदार्थामध्ये मोडत नाहीत. ओके, मिश्रणे शुद्ध पदार्थामध्ये मोडत नाही. शुद्ध पदार्थ एकाच प्रकारच्या कणांनी बनलेले असतात. जसं की आता एक्झाम्पल काय, साधं मीठ. हे मिठामध्ये एकसारखेच कण असतात, साखर, नायट्रोजन, पारा. ओके, याला आपण शुद्ध पदार्थ म्हणतो. लाकूड हे सेल्युलोज आणि लिग्निन यांच्या कणापासून बनलेलं आहे. लाकूड कशापासून बनलेलं आहे? सेल्युलोज आणि लिग्निन यापासून बनलेलं आहे. ओके, लाकूड हे. द्रव्याचे वर्गीकरण बघा आता, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. यामध्ये प्युअर सबस्टन्स म्हणजे शुद्ध पदार्थ आणि मिश्रण. ओके, असे दोन वेगवेगळे भाग पाळले याचे. आणि द्रव्याचे शुद्ध पदार्थामध्ये बघा एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स म्हणजे मूलद्रव्ये आणि संयुगे असे दोन प्रकार पडतात शुद्ध पदार्थामध्ये. आता मूलद्रव्यांमध्ये धातू, अधातू, धातू सदृश्य असे भाग आहेत. ओके, मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स. आणि मिश्रणामध्ये बघा विषमांगी मिश्रण म्हणजे हेट्रोजिनियस मिक्सचर आणि समांगी मिश्रण म्हणजे होमोजिनियस मिक्सचर असे प्रकार पडतात. आता विषमांगी मिश्रणामध्ये अजून दोन भाग आहेत, द्रावक आणि द्राव्य. ओके, आणि समांगीमध्ये निलंबन आणि कलील. आपण डिटेलमध्ये पाहू आता. मूलद्रव्य ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा 1661 मध्ये रॉबर्ट वाईल या शास्त्रज्ञाने मांडली होती. मूलद्रव्य ही संकल्पना रॉबर्ट वाईल यांची आहे. कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्यांच्या कणांचे विभाजन करता येत नाही. मूलद्रव्यांचा प्रत्येक कण एकसारख्याच कणांनी बनलेला असतो. त्याच्या प्रत्येक अविभाज्य कणांचे गुणधर्मही सारखेच असतात. मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू, अधातू, धातू सदृश्य, आर्सेनिक, सिलिकॉन आणि सेलेनियम अशा प्रकारे केलं जातं. एकूण 119 मूलद्रव्ये आहेत. ओके, एकूण किती मूलद्रव्ये आहेत? 119. आणि त्यापैकी निसर्गामध्ये किती आढळतात? 92 मूलद्रव्ये ही निसर्गामध्ये आढळतात. मूलद्रव्यांचे 3 घटक आहेत, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. ओके, मूलद्रव्याचे 3 घटक धातू, अधातू, धातू सदृश्य. 119 मूलद्रव्ये जे आहेत ते एकूण मूलद्रव्ये माहिती आहेत आपल्याला. आणि त्यापैकी जे 92 आहेत ते निसर्गामध्ये आढळतात. आता आपण पाहू धातू, अधातू आणि धातू सदृश्य काय आहे. तर धातूमध्ये बघा आता सर्वात अगोदर मेटल. धातू 70 मूलद्रव्ये आहेत धातूमध्ये. ओके, मेटलमध्ये किती मग 70 मूलद्रव्ये येतात. यांचा गुणधर्म काय असतो मेटलचा? काठिण्यता, चकाकी, तन्यता, वीज वाहक आहे ते, वर्धनीय आणि उष्णता वाहक आहे तर. द्रवणांक व उत्कलांक उच्च असतो. नादमयता असते यांच्यामध्ये. ओके, यांच्यामध्ये नादमयता हा गुणधर्म पण आहे म्हणजे आवाज होतो. स्थायू असतात. ओके, याच्यामध्ये कोण येतं? फेरस, झिंक. ओके, आता बघा अधातू बघू आपण, नॉन मेटल. यामध्ये एकूण 22 मूलद्रव्ये येतात. अधातूमध्ये 22, धातूमध्ये 70 आणि धातू सदृश्यमध्ये 6 किंवा 7 मूलद्रव्ये आहेत. ओके, धातू मेटॅलॉइड्समध्ये. अधातू ठिसूळ असतात, चकाकत नाहीत, विजेचे ध्रुववाहक असतात. हे वायू, द्रव, स्थायू या तिन्ही अवस्थेमध्ये असू शकतात अधातू हे. याचं उदाहरण म्हणलं तर वायू हायड्रोजन, नायट्रोजन असं येतं. द्रव आणि ब्रोमीन. स्थायूमध्ये आयोडीन, कार्बन या तिन्ही अवस्थेमध्ये अधातू आढळून येतात. ओके, वायूमध्ये हायड्रोजन, नायट्रोजन, द्रवमध्ये ब्रोमीन आहे आणि स्थायूमध्ये आयोडीन, कार्बन हे जे अधातूचे एक्झाम्पल येतं. धातू सदृश्य, धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म आढळतात. धातू सदृश्यामध्ये वीज, उष्णता यांचे अर्धवाहक असतात हे. ओके, यामध्ये एक्झाम्पल बघा सिलिकॉन, आर्सेनिक, बोरॉन आणि जर्मेनियम येतं. याचं एक्झाम्पल सिलिकॉन, आर्सेनिक, बोरॉन, जर्मेनियम. रासायनिक गुणधर्म धातू व ऑक्सिजन यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन ऑक्साईड्स तयार होतात. एक्झाम्पल दिलं बघा इथे. धातू व पाणी यांच्यामध्ये अभिक्रिया झाली तर आम्लारी आणि हायड्रोजन तयार होतात. ओके, धातू व ऑक्सिजन यांच्यामध्ये अभिक्रिया झाली तर ऑक्साईड. धातू आणि पाणी यांच्यात अभिक्रिया झाली तर आम्लारी व हायड्रोजन तयार होतात. धातू आणि आम्लांसोबत अभिक्रिया झाली तर क्षार तयार होत असतात. ओके, हा चार्ट आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून व्हेरी IMP असा चार्ट आहे. ओके, यावरती आपल्याला आयोगाने प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळे हा चार्ट बघू आपण आता. काही धातू आणि त्यांची धातुके दिली बघा. ॲल्युमिनियमचे धातुके कोणते कोणते येतात तर बॉक्साईट, क्रायोलाईट, फ्लेटस्पार आणि कॅलोनाईट. ओके, ॲल्युमिनियमचे धातुके म्हणलं तर बॉक्साईट, क्रायोलाईट, फ्लेटस्पार आणि कॅलोनाईट येतं. ओके, हे झाले याचे धातुके. याचं बॉक्साईटचा जर फॉर्म्युला काय तो पण लक्षात ठेवावा लागेल. ओके, ॲल्युमिनियम म्हणलं तर बॉक्साईट, क्रायोलाईट, फेल्डस्पार आणि कॅलोनाईट. मॅग्नेशियमचे धातुके आहेत मॅग्नेसाईट आणि डोलोमाईट.
सोडियमचे धातुके आहेत रॉक सॉल्ट आणि क्रायोलाइट. ओके, रॉक सॉल्ट आणि क्रायोलाइट. पोटॅशियमचे धातुके आहेत सॉल्टपीटर. पोटॅशियमचे धातू काय? सॉल्टपीटर. KNO3 हा फॉर्म्युला आहे त्याचा सॉल्टपीटरचा. लोहाचे धातुके बघा हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट, पायराईट आणि क्रोमाईट. आणि तांब्याचे धातू काय? मॅलाकाईट. ओके, चाल्कोपायराईटचं कॉपर पायराईट्स, कॉपर ग्लास, क्युप्राईट. शेषांचे धातुके आहेत गॅलिना, लिथार्ट, अँग्लेसाईट आणि सेरुसाईट. जस्ताचे धातुके आहेत झिंकाईट, सल्फेराईट, कालामाइन. आणि पाराचा आहे ते धातुक सिन्नाबार. ओके, सिन्नाबार. चांदीचा धातू काय? अर्गेंटाईट. ओके, आता पुन्हा एकदा रिवाईज करते फास्टमध्ये. ॲल्युमिनियम म्हणलं तर बॉक्साईट, क्रायोलाइट, फेल्सपार, कॅलोनाईट. मॅग्नेशियमचे धातुके मॅग्नेसाईट, टोलोमाइट. सोडियमचे रॉक सॉल्ट, क्रायोलाइट. पोटॅशियमचे साल्टपीटर. लोहचं हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट, पायराईट, क्रोमाईट. तांब्याचे धातू काय? मॅलाकाईट. चाल्कोपायराईटचं कॉपर पायराईट्स, कॉपर ग्लास आणि क्युप्राईट. शिशांचं गॅलिना, लिथार्ट, अँग्लेसाईट आणि सेरुसाईट. जस्तांचं झिंकाईट, सल्फराईट आणि कालामाइन. पाराचं सिन्नाबार. चांदीचं आहे अर्गेंटाईट. ओके, आता संयुगे बघा, यांचे विभाजन फक्त रासायनिक पद्धतीने करता येतं. 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणामध्ये रासायनिक संयोगाने केलेल्या पदार्थाला आपण संयुग असं म्हणतो. जसं की साखर, मीठ, पाणी पण येतं संयुगामध्ये, अल्कोहोल, कॉपर सल्फेट. ओके, संयुगातील घटकाचे वजनी प्रमाण निश्चित असतं. जसं की याचं म्हणजे हायड्रोजनचं ऑक्सिजनसोबत कसं आहे 1:8 असं प्रमाण येतं पाण्यामध्ये. ओके, 1:8. हायड्रोजन 1 तर ऑक्सिजन 8 असं प्रमाण आहे त्याचं. यांचे गुणधर्म हे त्या संयुगामध्ये असलेल्या मूलद्रव्यापेक्षा वेगळे असतात. H2O पाणी यातील H हे ज्वलनशील आहे तर ऑक्सिजन हे ज्वलनास मदत करतं. पण या दोघांपासून तयार झालेले पाणी हे ज्वलनास मदतही करत नाही व ज्वलनशीलही नाही. रेणुसूत्राच्या साहाय्याने संयुग दर्शवता येतात जसं की NaCl आणि MgO. संयुगाचे घटक भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाहीत. मिक्सचरमध्ये बघा हवा येते. 2 किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता तयार होणाऱ्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात. मिश्रणाचे गुणधर्म मिश्रणातील मूळ घटकांचे गुणधर्म बदलत नाहीत. मिश्रणातील घटक भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात पण रासायनिक पद्धतीने करता येत नाहीत. ओके, मिश्रणाचे 2 प्रकार पडतात, समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण. आता समांगी मिश्रण म्हणजेच काय? होमोजिनियस मिक्सचर. यामध्ये बघूया, ज्या मिश्रणामध्ये घटक पदार्थ संपूर्णपणे मिसळतात त्याला आपण काय म्हणतो? समांगी. एकच होतात त्याला आपण समांगी म्हणतो. जसं की सोडा वॉटर, अल्कोहोल आणि पाणी. हे कण प्रकाश शलाकेला विखरू देत नाहीत. ओके, समांगी मिश्रण हे प्रकाश शलाकेला विखरू देत नाहीत. आणि विषमांगी मिश्रण बघू आता, हेट्रोजिनियस मिक्सचर. या मिश्रणामध्ये घटक पदार्थ पूर्णपणे न मिसळता ती तशीच राहतात त्या मिश्रणाला आपण विषमांगी मिश्रण म्हणतो. विषमांगी मिश्रणातील कणांच्या आकारावरून याचे 2 प्रकार पडतात. ओके, एक आहे कलील आणि दुसरा आहे निलंबन. कलील आणि निलंबन पाहू आपण. आता कलीलमध्ये बघा, कोलाइडमध्ये ज्या विषमांगी मिश्रणातील घटक पूर्णपणे मिसळलेले असतात आणि हे कण निलंबन कणांपेक्षा आकाराने लहान असतात त्यामुळे ते आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याला आपण कलील द्रावण असं म्हणतो. ओके, म्हणजे विषमांगी मिश्रणातील घटक पूर्णपणे मिसळलेले असतात आणि हे कण कसे असतात? आकाराने खूप लहान असतात, आपण त्यांना डायरेक्ट डोळ्यांनी पाहू शकत नाही. याच्यामध्ये बघा, दुधामधले शाई व प्लस पाणी, चिमणीतून निघणारा धूर आणि रक्त. कलिलांचे गुणधर्म काय? तर हे द्रावणाचं कण प्रकाशाच्या शलाकेचे अपस्करण करू शकतं. कलिल हे समांगी द्रावणाप्रमाणे दिसतं मात्र ते विषमांगी द्रावण असतं. जसं की धुके, ढग, शेविंग क्रीम, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, चिकल, रबर, बटर, चीज, नेली, दुधाळ काच हे इथं कलीलमध्ये. ओके, निलंबनमध्ये सस्पेन्शनमध्ये बघा, ज्या विषमांगी मिश्रणातील द्राव्याचे कण न विरघळता निलंबित राहतात आणि ते कण आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्या मिश्रणास निलंबन असं म्हणतात. जसं की वाळूमध्ये माती, खडूचे पावडर, त्याच्यामध्ये पाणी जर मिसळलं तर हे झालं निलंबन. ओके, डोळ्यांनी पाहू शकतो ते. निलंबाचा गुणधर्म काय? निलंबन हे विषमांगी आणि अपारदर्शक मिश्रण आहे. खरे द्रावण, कलील आणि निलंबन यातील कणांच्या आकारांचा क्रम कसा लागतो? सर्वात अगोदर निलंबन, नंतर कलील आणि मग नंतर खरे द्रावण. ओके, निलंबन, कलील, खरे द्रावण. आता टिंडाल परिणाम काय बघू आपण, टिंडाल इफेक्ट. कलील द्रावण व खरे द्रावण यातील फरक ओळखण्यासाठी टिंडाल परिणाम वापरतात. ओके, कलील द्रावण आणि खरे द्रावणामधला टिंडाल परिणाम म्हणजे द्रावणातील कणांमुळे होणारे प्रकाश शलाकेचे अपस्करण असतं. टिंडाल परिणाम आपण केव्हा अनुभवतो? खिडकीच्या झडपेतून जेव्हा सूर्यकिरण धुलीकणांवर पडतात तेव्हा आपल्याला धूळ दिसते बघा. त्यामध्ये ढगांच्या छिद्रामधून जेव्हा सूर्यकिरण येतं तेव्हा दुसऱ्या रात्री वाहनाच्या दिव्यातून येणाऱ्या प्रकाश शलाकेमुळं
टिंडाल परिणाम व ब्राउनियन गती हे कोलॉइडल सोर्सचे वैशिष्ट्य आहेत. ब्राउनियन गती काय असते तर कलिल द्रावणामध्ये सूक्ष्म कण व रेणू यांच्या एकमेकावर आदळून द्रावणाला प्राप्त होणारी अंतर्गत जी गती असते त्याला आपण काय म्हणतो ब्राउनियन गती म्हणतो. ओके. कलिल द्रावणामध्ये जे सूक्ष्म कण असतात आणि रेणू असतात हे एकमेकांवर आदळतात आणि मग त्या आदळल्यामुळे द्रावणाला प्राप्त होणारी जी अंतर्गत गती असते त्याला आपण ब्राउनियन गती असं म्हणतो. सिलिकॉन आणि जर्मेनियम ही मूलद्रव्ये कशा आहेत अर्धवाहक आहेत. ओके. सिलिकॉन आणि जर्मेनियम अर्धवाहक ओके सेमीकंडक्टर आहेत. संमिश्र म्हणजेच ॲलॉय दोन किंवा अधिक धातू यांच्या मिश्रणाने तयार होणारा पदार्थ म्हणजे काय असतो संमिश्र असतो. ओके. दोन किंवा धातू म्हणजे दोन किंवा अधिक धातू किंवा अधातू यांचं मिश्रण झालं तर संमिश्र तयार होतो आणि यांना भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाही. ओके. आता स्टेनलेस स्टीलमध्ये बघा क्रोमियम किती असतं 18%, कार्बनमध्ये 8% असतं, प्लस निकेल प्लस लोखंड 74%. ओके. स्टेनलेस स्टीलमध्ये कशाचं प्रमाण असतं क्रोमियम असतं 18%, कार्बन 8%, निकेल लोखंड 74% अशा प्रमाणामध्ये. ब्रॉन्झमध्ये कॉपर असतं 88%. कॉपर कशाचं संमिश्र आहे ब्रॉन्झ कशाचं संमिश्र आहे तर ब्रॉन्झ हे कॉपर प्लस टिनचं आहे. ओके. ब्रास हे कॉपर 80% आणि झिंक आहे 20% त्यामध्ये. मॅग्नेलियम जे आहे ते ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियमचं संमिश्र येतं. ड्युरॅलिमिन आहे जे ॲल्युमिनियम प्लस कॉपर प्लस मॅग्नीज प्लस मॅग्नेशियाचं. गन मेटल जे आहे ते कॉपर टीन झिंकचं येतं. स्टर्लिंग सिल्वर जे आहे ते सिल्वर प्लस कॉपरचं आणि बेल मेटल जे आहे ते कॉपर प्लस टीनचं येतं. ओके. स्टेनलेस स्टीलमध्ये काय असतं क्रोमियम कार्बन निकेल लोखंड. ब्रॉन्झमध्ये कॉपर प्लस टीन. ब्रासमध्ये कॉपर प्लस झिंक असतं. मॅग्नेलियममध्ये ॲल्युमिनियम प्लस मॅग्नेशियम. ड्युरॅलिमिन म्हणजे ॲल्युमिनियम कॉपर मॅग्नीज मॅग्नेशियम. गनमेटलमध्ये कॉपर टीन झिंक. स्टर्लिंग सिल्वरमध्ये सिल्वर प्लस कॉपर आणि बेल मेटलमध्ये कॉपर प्लस टीन असतं. आता धातूची शरण पावण्याची तीव्रता कमी करणे यामध्ये बघू आपण. हे जे आपण संमिश्र तयार करत असतो एकमेकात मिसळून ते कशासाठी करतो धातूच्या शरण पावण्याची तीव्रता कमी करण्यासाठी करतो. ओके. आता सेल्सिअसमध्ये घोटणबिंदू किती असतो 0 डिग्री सेल्सिअसला. उत्कलन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस आणि परमशून्य तापमान आहे बघा -273.15 डिग्री सेल्सिअस. ओके. परमशून्य तापमान किती आहे -273.15 डिग्री सेल्सिअस. केल्विनमध्ये घोटणबिंदू किती असतो 273ला 15 के आणि उत्कलन बिंदू 373 के असतो. ओके. केल्विन आणि परमशून्य तापमान किती असतं 0 केल्विन. ओके. केल्विनमध्ये घोटणबिंदू म्हणलं तर 273 प्रमाण किती 15 केल्विन एवढं. उत्कलन बिंदू 373 केल्विन आणि 0 केल्विन परमशून्य तापमान. फॅरेनहाईटमध्ये 32 डिग्री सेल्सिअस फॅरेनहाईट हे घोटणबिंदू आहे. 212 डिग्री सेल्सिअस 212 डिग्री फॅरेनहाईट हे उत्कलन बिंदू आणि -460 डिग्री फॅरेनहाईट म्हणलं तर परमशून्य तापमान येतं. रॅकिनमध्ये बघा 491.70 रॅकिन म्हणलं तर घोटणबिंदू येतो. उत्कलन बिंदू 671.7 डिग्री रॅकिन उत्कलन बिंदू आणि परमशून्य तापमानाचं पण 0 डिग्री रॅकिन असतं. ओके. अजून एक पॉईंट की अमलगममध्ये पारा आवश्यक असतो.